Audio Jungle. Audio Jungle. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम जय बुद्ध. जय संविधान. मी सुरुवातीलाच आपले आजचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक केशवजी वाघमारे सर यांचं स्वागत करण्यासाठी आजच्या या पत्रकार मूक नायक पत्रकार मंचाचे मुख्य विश्वस्त दिलीपजी देहाडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. दिलीपजी देहाडे. सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. त्यानंतर दुसरे आमचे आजचे मार्गदर्शक विजयजी मोके सर यांचं स्वागत करण्यासाठी आजचे दुसरे प्रमुख पाहुणे विजयजी मोके सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक नाना सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ बाबासाहेबांची पत्रकारितेचा खंड आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आमचे तिसरे मार्गदर्शक या पिंपरी चिंचवड शहर नगरीचे उद्योजक मनोजी गजबे सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या मूकनायक पत्रकार मंचाचे सदस्य शैलेशजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी शैलेशजी जाधव त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या या मार्गदर्शकाचे सन्मान करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन आणि बाबासाहेबांचे पत्रकारितेचे हे पुस्तक मनोजी गजबे सरांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभत असतं. आम्हाला सातत्याने त्यांचं सहकार्य असतं. आज आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती राहून खरं तर कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी खरंच त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमचे तिसरे मार्गदर्शक आहेत नाना कांबळे यांचा सन्मान करण्यासाठी मी मूकनायक पत्रकार मंचाचे सदस्य श्याम सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
नाना कावळे सरांचंही आम्हाला खूप वेगवेगळे मार्गदर्शन असतं, त्यांचंही सहकार्य असतं, त्यांचंही सन्मान या ठिकाणी होतो. अतिशय मनातून आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे. तेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी सन्मान होणं आमचं अगदी कर्तव्य आहे. नाना कावळे सर या ठिकाणी आला, तुमचंही या ठिकाणी खूप खूप मंचच्या वतीनं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आमचे तिसरे मार्गदर्शक आहेत बाळासाहेबजी ढसाळ, यांचंही स्वागत करण्यासाठी मी आमच्या मूकनायक पत्रकार मंचाचे सदस्य निलेशजी सायंकर यांना विनंती करतो की त्यांनी आमचे मार्गदर्शक बाळासाहेब ढसाळ यांचा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन बाबासाहेबांच्या पत्रकारितेचं पुस्तक, शॉल, बाळासाहेब ढसाळ यांचे आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन असतं, त्यांचंही खूप सहकार्य असतं. कान पकडून सांगण्यात त्यांचा अधिकार आमच्या सोबत आहे आणि म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला प्रेरणादायक ठरते. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचाही सन्मान करताना आम्हाला निश्चितच मनापासून आनंद होत आहे. यानंतर स्वागताचा खरं तर कार्यक्रम अजून प्रमुख पाहुणे आल्यानंतर होईलच, तत्पूर्वी हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय आहे हे सांगण्यापूर्वी मी आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपल्याला अध्यक्ष खूप महत्त्वाचा असतो आणि ते अध्यक्ष असावं म्हणून मी आमचे मार्गदर्शक मनोजी गजबे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी अध्यक्षपद भुजवावं आणि मी दादांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आलं. आत्ताच आयोजकांनी जो काही विषय मांडला त्याला माझं पूर्णपणे अनुमोदन आहे. धन्यवाद सर. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं आणि स्वीकार केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने काय उद्देश आहे आपण तो समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाची प्रस्तावना मी स्वतःच करत आहे. खरं तर इथे आपण मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे की मूकनायकच्या संदर्भात बाबासाहेबांना मूकनायक निर्माण करण्याची गरज का पडली. 31 जानेवारी 1920 बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्राची निर्मिती केली. ही निर्मिती करत असताना बाबासाहेबांचा जो काही जन्मापासूनचा जो काय अनुभव होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की पिढ्यानपिढ्या असलेल्या अन्यायाच्या विद्रोहाचा तो स्फोट होता आणि हा विद्रोहाचा स्फोट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे मूकनायक पक्ष. कारण पिढ्यानपिढ्या इथल्या शोषित पीडित वंचितांना जे दाबलं गेलं होतं त्यांचा आवाज या ठिकाणी दाबण्याचा जो प्रयत्न झाला होता त्या आवाजाला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम या मूकनायकच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून ह्या मूकनायक पाक्षिकाची जी निर्मिती झाली असं म्हटलं जातं की आंबेडकरी पत्रकारितेचा हा पहिला रचलेला पाया. बाबासाहेबांनी आंबेडकरी पत्रकारितेचा हा पाया रचून या देशात खऱ्या अर्थाने मोठी क्रांती या ठिकाणी केली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी 4-5 वर्तमानपत्र जी काढली त्याच्यामधलं पहिलं मूकनायक पाक्षिक होतं, दुसरं बहिष्कृत भारत, तिसरं जनता, चौथं समता आणि शेवटी जे चालवलं गेलेलं होतं ते प्रबुद्ध भारत याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या 65 वर्षामध्ये 36 वर्ष पत्रकारिता केली. हा काही लहान काळ नव्हता. म्हणजे पत्रकारितेला किती महत्व आहे हे बाबासाहेबांनी मूकनायकच्या निर्मितीपासून सुरुवात केली होती. आणि त्याच मूकनायकला 31 जानेवारी 2026 106 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत. खरं तर ह्या त्या दिवशी व्हायला पाहिजे होता, परंतु स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका त्यामध्ये महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम होती आणि धामधुमीमध्ये आपल्या कार्यक्रमाला कोणी येईल का नाही, पाहुणे मिळतील का नाही आणि कोणी वेळ देईल का नाही या साशंकामध्ये आम्ही असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम थोडासा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातच या देशाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री कालकथित अजितदादा पवार यांचं विमान अपघाती निधन झालं
आणि अशा वेळेला असे कार्यक्रम घेणं खरं तर संयुक्त वाटत नव्हतं, म्हणून आम्ही तो कार्यक्रम आणखी पुढे ढकलला आणि म्हणून आम्हाला हा कार्यक्रम घ्यायसाठी वेळ लागला. हा कार्यक्रम घेत असताना या समाजाच्या वेदना काय आहेत, आजही ह्या समाजाच्या वेदना आहेत, संपलेल्या नाहीत. आणि या समाजाच्या काय वेदना आहेत हे आपल्याला या मान्यवरांच्या माध्यमातून समजून घेणं काळाची गरज होती. म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी मूकनायक पत्रकार मंचच्या वतीने करण्यात आलं. या खरं तर आपण बघतोय की एखादं वृत्तपत्र सुरू करायचं असं तर त्याला किती खर्च लागतो, त्याला म्हणजे लोक किती चांगल्या पद्धतीने ऑफिस सुसज्ज करतात, परंतु बाबासाहेबांनी परळच्या एका छोट्याशा खोलीतून आपलं कार्यालय बनवायचं थांबलं आणि पुन्हा वृत्तपत्राचं करणार. आज आपल्याकडे अनुभवी लोक आहेत, पत्रकार क्षेत्राचे अनुभवी लोक आहेत. बाबासाहेबांनी ही पत्रकारिता 29व्या वर्षी सुरू केली, जे ते 29 वर्षाचे असताना ही पत्रकारिता सुरू केली. म्हणजे बाबासाहेब असं एका ठिकाणी म्हणतात की एखाद्या पक्षाला जर पंख नसतील तर काय अवस्था होईल, तशी चळवळी नंतर मुखपत्र नसेल किंवा एखादं वृत्तपत्र नसेल तर त्या चळवळीची अवस्था तशी होऊ शकते. आणि म्हणून त्या वृत्तपत्राची गरज बाबासाहेबांना भासली असावी आणि म्हणून बाबासाहेबांनी या वृत्तपत्राची निर्मिती केली. बाबासाहेबांनी ही पत्रकारिता सुरू करत असताना एक महत्वाचा मुद्दा होता की आजची पत्रकारिता आपण कशी करू. आपण पत्रकार आहोत, आपण पत्रकारिता करत असताना आपण नेमकं मनात काय उद्देश ठेवून करतो. बऱ्यापैकी आपण बघतो की आजची पत्रकारिता ही लाचारीची पत्रकारिता झाली, आजची पत्रकारिता ही विकाऊ पत्रकारिता झालेली आहे, आजची पत्रकारिता ही द्वेषमूलक झालेली आहे. कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त कर, सामाजिक न्यायाची त्याच्यामध्ये कुठेही आता धार दिसत नाही. ती सामाजिक न्यायाची धार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला. आणि म्हणून अशा विचारांचं खाद्य आपल्याला मिळालं पाहिजे, अशा विचाराची मेजवानी आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून असे कार्यक्रम वारंवार होणं काळाची गरज असते आणि म्हणून ह्या मूकनायक पत्रकार मंचच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. सगळ्यात महत्वाचं शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगून या ठिकाणी थांबणार आहे, प्रस्तावना माझी थांबवणार आहे की बाबासाहेबांची पत्रकारिता ही पूर्वग्रह दूषित होती. ज्याला आता मी म्हटलं की सामाजिक न्यायाची धार होती, तर बाबासाहेबांची हीच पत्रकारिता पूर्वग्रह दूषित नव्हती आणि पूर्वग्रहाचं त्यांनी वाहक सुद्धा तिला बरोबर दिलं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पत्रकारितेला एक विशेष असं सर्वसाधारण अनुभव होतो, अनन्य सर्वसाधारण महत्व होतं. अशी पत्रकारिता आता या हल्लीच्या युगामध्ये राहिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर अशी पत्रकारिता आता होणं काळाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या उभ्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी जो तुमच्या आमच्यासाठीचा जो लढा उभा केला होता, इथल्या शोषित पीडित वंचितासाठी जो लढा उभा केला होता, त्या शोषित पीडित वंचिताच्या लढ्यामधलं मूकनायक हे सगळ्यात महत्वाचा दुवा होता. आणि या सगळ्याच संघर्षामध्ये वर्तमानपत्राची एक महत्वाची भूमिका आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या याच पत्रकारितेचे आपल्याला विविध पैलू जाणून घ्यायचे असते. आपले नवनिर्वाचित नगरसेवक भाऊ वावळकर या ठिकाणी उपस्थित विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे. बाबा कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती करतो त्यांनी विचार मंचावर यायचं आहे. आणि म्हणून धर्मपाल छत्रपाळ यांचंही आगमन झालं, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे. आणि म्हणून मूकनायक हे वृत्तपत्र याच्या विविध पैलू, बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे विविध पैलू जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील आणि ते जाणून तुम्हाला समजावं यासाठीच ह्या कार्यक्रमाचं आयोजन करून आम्ही या मार्गदर्शकांना आमच्या वक्त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या संपूर्ण उभ्या आयुष्याच्या लढ्यामध्ये जो वृत्तपत्रांचं महत्व होतं ते तुमच्या आमच्या तरुणांना एक प्रेरणा देणारा असा हा एक पैलू होता. आणि तोच प्रेरणा देणारा पैलू आपला ठरावा याच उद्देशानं या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी प्रस्तावनेची जास्त न लाभवता मी या ठिकाणी मी माझी प्रस्तावना थांबवतो आणि वक्त्यांना खरं तर वेळ मिळाला पाहिजे.
ही उदात्त भावना ठेवून मी या ठिकाणी या प्रस्ताव थांबवतो. हा, या प्रस्तावानंतर मी अगोदरच सांगितलं होतं की मध्ये मध्ये आपले काही सत्काराचे स्वागताचे कार्यक्रम होणार, जसे प्रमुख पाहुणे येतील तसं तसं आपल्याला स्वागताचं करावं लागणार आहे. आणि म्हणून आत्ताच या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले नवनिर्वाचित नगरसेवक आमचे भाऊ गुणाजी बावळकर या ठिकाणी उपस्थित झाले. भाऊ, आपलं खरंच खूप खूप धन्यवाद, या ठिकाणी आपण आलात. त्यांचंही स्वागत होणं या ठिकाणी मी आद्य कर्तव्य समजतो. तर मी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बंधू नवनिर्वाचित नगरसेवक कुणालभाऊ ओवळकर यांचं स्वागत करण्यासाठी दादा आढाव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शॉल, बाबासाहेबांची पत्रकारिता आणि बाबासाहेबांच्या पत्रकारिता पुस्तकात पुष्पगुच्छ देऊन सध्या सन्मान करावा. आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचा विशेष सत्कार घेणारच आहोत, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सन्मान करायची संधी आम्हाला या ठिकाणी लाभली. भाऊ, आपण पण आवर्जून वेळात वेळ काढून आलात, खरंच आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. यानंतर आमचे दुसरे बंधू जे आता नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, धर्मपाल नंतरपाळे सर, यांचाही सन्मान होणं या ठिकाणी मी काळाची गरज समजतो. मी आमचे सदस्य देवाजी भालके यांना विनंती करतो की त्यांनी धर्मपाल नंतरपाळे भाऊ यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन, बाबासाहेबांचे पत्रकारितेचं पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मिळाली हे आम्ही आमचं खरं तर त्यानंतर आमचे चळवळीचे धडाडीचे नेते, आमचे मार्गदर्शक बाबा कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी होणं आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. तर मी धुराजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन बाबाचा सन्मान करायचा आहे. बाबाचा सन्मान करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली. मी खरंच धन्य झालो. या निमित्ताने बाबा, तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी मनापासून आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी स्थानक व्हायचं आहे. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार. आमचे मित्र राहुलजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी 2 मिनिटांची आम्हाला सदिच्छा व्यक्त करायला. राहुलजी सोनवणे. पहिलाच कार्यक्रमाला उशीर झालाय, त्यामुळं सर्वांच्या मनातला शब्द मी तुमच्यासमोर ठेवतो. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या आयोजकांचे एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. मूकनायक म्हणजे मोक्याला वाचा देणारे आणि वेळेचं भान राखून आपण ज्यांना ऐकलं आलेलो आहोत, विशेषतः आम्ही सर्वजण केशव सरांच्या बाबतीत आम्ही खूप त्यांना ऐकण्यासाठी आतुर आहोत. विजयजी मोकळे सर, चांदे साहेब या प्रमुख व्यक्त्यांना आपण ऐकण्यासाठी आलेलो आहोत. तर मी माझा देखील वेळ कट करून डायरेक्ट मी आयोजकांना विनंती करतो, सर आपण जेवढ्या लवकर त्यांची सुरुवात करायला आम्ही आतून येलो आहोत. एकदा जोरात टाळ्या करत आपण सर्वांसाठी टाळ्या करूयात. आणि आयोजकांचा मनापासून शहराच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक आवाज म्हणून तुमचा मूकनायक पत्रकार संघ मंचासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवत अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. नमो. खरं तर कार्यक्रमाला उशीर झालाय, परंतु तरी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले काही आमचे हितचिंतक आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आणि हा थोडासा वेळ गेला तरी चालेल. काही लोक येत आहेत, खरे मेजवानी आम्हाला वक्त्यांकडून त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर एक 5-10 मिनिटाचा वेळ गेला तरी हरकत नाही, परंतु काही लोक येत आहेत, त्यांनाही ते ऐकायला मिळालं पाहिजे. म्हणून मी आमच्या या कार्यक्रमाला, आपल्या या कार्यक्रमाला सदिच्छा देण्यासाठी मी निमंत्रित करतो बाळासाहेब ढसाळ यांना, आमचे मार्गदर्शक, की त्यांनी 2 मिनिटांसाठी आमच्या सदिच्छा द्यावी.
आपण थोडं टाळ्यामध्ये कंजूसी करू नये, कारण मानव दुःखाचे मूळ शोध आणि ते नष्ट कर हा दिव्य भव्य संदेश देणारे तथागत आणि त्यांचा तो संदेश जनसामान्यांच्या मनामनापर्यंत पोहोचवणारा असेल. त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि माझ्या आईच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून विचार मंचाच्या परवानगीने तो माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. मूकनायक मंच स्थापन करतानाची जी काही कल्पना होती मनामध्ये, ती कल्पना वास्तविकामध्ये मांडण्यात आलेली आहे. मुख्यांचा आवाज होण्याची तयारी दर्शवण्याचा मानस त्या मंडळींनी आज जाहीर केला. माझं याच्या पुढचं म्हणणं आहे, आत्ताचा काळ हा बदलत्या पत्रकारितेचा आहे. तर बदलत्या पत्रकारितेबरोबर आपल्याला स्वतःला कसं घेऊन जाता येईल याचाही विचार आता या मूकनायक पत्रकार मंचाने करावा. यायचा काळ आलाय. यायच्या काळामध्ये तुम्ही अजूनपर्यंत मागं काय झालं किंवा भूतकाळामध्ये कसे आपण अवहेललो गेलो याचा विचार करण्यापेक्षा भविष्य काळामध्ये आपली अवहेलना होणार नाही याचा विचार करणं आता जास्त होतंय. काय आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी विचाराशी बांधील असलेला माणूस इतिहासात जास्त दबून राहतो असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आपण तोच इतिहास किती काळ उघडत राहणार हा मोठा गंभीर प्रश्न. इतिहास माहिती असावा, त्याची उजळणी किंवा उगाळणी नसावी. कारण इतिहास माहीत असल्याशिवाय आपण आपलं भविष्य घडवू शकणार. त्यामुळे इतिहास हा माहिती पुरता असावा, त्याची उजळणी किंवा सततचं त्याचं उद्घोषण होऊ नये या विचाराचा मी स्वतः पाहिजे आहे. दुसरी महत्वाचा भाग याच्यातला असा की पत्रकारिता करताना आजच्या काळातली पत्रकारिता त्यावेळी मूकनायक विचार मंचाने असा विचार केला की आपण या नावाने विचार मंच सुरू करायचा आहे, या नावाने पत्रकार मंच सुरू करायचा आहे असा ज्यावेळी विचार केला त्यावेळी मला वाटतं त्यांच्या डोक्यामध्ये हीच संकल्पना असावी की नाहिरे गटाचं प्रतिनिधित्व आपण करू. तर आता नाहिरे गट म्हणजे काय हे पहिल्यांदा संकल्पनेतून समजून घेतलं पाहिजे. अभावग्रस्त किंवा ज्याला आवाज नाही अशा मूकनायकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार असं म्हणता. त्याच वेळी तुमचा आवाज सर्वतोपरी कसा पोहोचेल याच्यासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे त्याचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे. होतंय असं की आपण त्याच पद्धतीला चिकटून राहतो. मी पत्रकार म्हणून हे जास्त मानतो, कारण मी स्वतः गेली 35-40 वर्ष पत्रकारिता केली आणि त्या अनुभवातून जे काही मला कळलं, जे काही मला जाणवलं ते आत्ताच्या नवीन पिढीला कळावं हा त्याच्या मागचा साधा आणि सोपा उद्देश आहे. पत्रकारिता करताना हे लक्षात ठेवा की आपण आता म्हणजे प्रिंट मीडिया, मोठमोठी वृत्तपत्र आपले प्रिंटिंग ऑर्डर्स कमी करतात. म्हणजे अगदी सकाळची 10 वर्षापूर्वीची प्रिंट ऑर्डर 2,95,000 होती. आज ती अनुभवाचे बोध तुम्ही आमच्यासमोर मांडले. मी खूप धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आमचे दुसरे मार्गदर्शक नाना कांबळे यांनी म्हटलं होतं त्यांनी 2 मिनिटाचा सदिच्छा व्यक्त करावी. इथं उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांची नावं घेत बसावं. उपस्थित श्रोते, खरं तर
या व्यासपीठावरती इथं काही दोन शब्द बोलणं आहे का माझा काही हे नाही एवढा मोठा नाही पत्रकारिता एखादे काहीतरी अनुभव मी खरं तर तुमचे विचार आहे काय बाकी श्रोता म्हणून मी चालले परंतु तरी थोडीशी संधी किंवा लोकांना काही बोलण्याच्या काही गोष्टी आल्या त्यामुळे 2-3 गोष्टी थोड्याशा मांडाव्या असं वाटलं म्हणून फक्त मी सगळ्यात महत्वाचं की बाळासाहेबांनी पण काही विचार मांडले किंवा वास्तविकात काही विचार मांडले गेले त्यामुळं हे काही 2 शब्द मी घेतो मुखनायकाच्या पहिल्या अंकामध्ये मुळात बाळासाहेबांनी मुखनायक जर सुरू केला तर तुला त्याचे संपादक भटकर होते आणि त्यांनी बाळासाहेबांनी त्यात लेख लिहिले आग्रह लेख भटकर आणि मुखनायक संपूर्ण हे करत होते त्या पहिल्या अंकामध्ये बाबासाहेबांनी जो लेख लिहिला होता त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक जात म्हणजे त्याचा एक मसला होता पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मारावे खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही मुद्दाम वाचून दाखवलं बाळासाहेबांनी आता बोलतात म्हणजे आधुनिक पत्रकारिता किंवा हे ह्या गोष्टी सगळ्या गरजेच्या आहेत त्याबद्दल वाद नाही परंतु तरी सुद्धा हा इतिहास केवळ ज्ञात असणं किंवा तो आपल्याला त्याचा अंगीकार करणं किती गरजेचं आहे हे 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले त्याची आज आत्ता मात्र परत एकदा नितांत गरज निर्माण झाली तर महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचा बुलंद आवाज प्रामुख्याने मांडणारे बाबाजी कांबळे साहेब कांतारे साहेबांनी आंबेडकर चळवळीमध्ये एकनिष्ठ काम करणारे उपस्थित या ठिकाणी सर्वच ज्यांचं मी नाव पुढे घेणार नाही पण जे बसलेले लोक आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने जीवाचं रान करणारे लोक या ठिकाणी पुढे बसले आहेत आणि हेच विचार म्हणतं या ठिकाणी आपण सर्वच माता भगिनींनी बांधवलं मी जास्त बोलणार नाही मी दरवर्षी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असतो आणि या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत असताना गेले 25 वर्ष या चळवळीमध्ये काम करत असताना राजकीय प्रवास अत्यंत जवळून बघितलेला आहे मी बहुजन समाज पार्टीमध्ये पण काम करत होतो RBI मध्ये पण काम करत होतो आज RBI मध्ये काम करतो RBIच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि RBIच्या युतीतून मी नगरसेवक झालेलो पुनर्भूत झालेले प्रामुख्याने मूकदायी पत्रकार संघ आणि त्यांचे सगळे सहकारी मागे मी सांगत होते की आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना जीवाचं रान करून काम करावं लागतं आणि हाती काहीच मिळत नाही आणि एवढं रान करून पण हाती काही मिळत नाही 25 वर्षाचा त्याग आणि संघर्ष मी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत असताना केडर बेस कार्यकर्ता होतो आता सरांनी जे उदाहरण दिलं ना पहिला दुसऱ्यांनी 14 हे आम्ही 5 तास उदाहरण द्यायचो समाजाला परिस्थिती काय होते जेव्हा विधानसभेची निवडणूक येते नगर परिषद नगर पंचायती निवडणूक येते या ठिकाणी एकीकडे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार उभा असतो RBIचा उमेदवार उभा असतो वंचितचा उमेदवार उभा असतो आणि आम्ही अपेक्षा करतो समाजाकडनं की आम्ही नगरसेवक झालो पाहिजे आणि प्रामुख्याने मी विधानसभेचा पण निरीक्षक होतो लोकसभेचा पण निरीक्षक होतो माझ्या नेतृत्वाखाली 2 लोकसभा लढवल्या गेल्या विधानसभा लढवल्या गेल्या नगर परिषद लढवल्या गेल्या आणि जेव्हा मी रिझल्ट बघायचो एकीकडे 1 लाख लोकांची गर्दी बाळासाहेबांची जे आमचे आदर्श आहे आदरणीय नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला 2 लाखाची गर्दी बहीण मायावतीच्या सभेला 4 लाखाची गर्दी आठवले साहेबांच्या सभेला 4 लाखाची गर्दी आणि जेव्हा रिझल्ट यायचा तेव्हा रिझल्ट 2000 मतदार 2500 मतदार 10,000 मतदार आणि जेव्हा मावळ लोकसभेचं काम करत असताना मी मुद्दामून सांगतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण का मला वेळेचं भान आहे मावळ लोकसभेचं काम करत असताना
ज्या ठिकाणी समाजाचं 1 लाख मतदान आहे, 1.5 लाख मतदान आहे, आम्ही म्हणायचं अरे बहुजन समाज पार्टीला स्वीकारत नाही ना, वंचितला स्वीकारा, आरपीआयला स्वीकारा. जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा 10,000चा रिझल्ट येतो. त्याच्यामुळे बांधवांनो, राजकीय परिस्थिती बदलत असताना त्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घ्या. आज गुलाल भाऊ वावळकर माझ्यासारखा व्यक्ती भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या कोट्यातून जरी नगरसेवक त्या ठिकाणी गेलो असलो, पण आज रमाई माता, त्याच मूर्ती माता रमाईचं चौधरी साहेबांनी सांगितलं होतं की सभागृहामध्ये तुम्ही गेलेले आहेत, बाबासाहेबांचे अनुयायी गेलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे 2 वाद गेलेले आहेत. प्रामुख्याने एक मुद्दा उपस्थित करा, माता रमाईच्या स्मारकाबद्दल सभागृहामध्ये मांडा. माझ्या आदरणीय अध्यक्ष साहेबांची माझी चर्चा झाली की तुम्ही हा विषय मांडा. अनुमोदन मी दिल्यानंतर पहिले मी बोललो, त्यांनी तो विषय मांडला. हे खऱ्या अर्थानं तुम्ही कुठे जरी गेले पण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून जर तुम्ही हे ठरले तर तुमच्यासारखा नालायक माणूस या आयुष्यामध्ये कोणी ठरणार नाही. आणि ते जर भूमिका भविष्य काळामध्ये करायची असेल तर कोण्याही सत्तेच्या माध्यमातून तुम्ही स्वतः हस्तगत केली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महापुरुषांचे विचार कधी विसरून चालणार नाही. आणि जाता जाता मूक नाईक जे पत्रकार संघ आहे, मंच आहे, आपणास मी मागे पण शुभेच्छा दिल्या होत्या की आक्रमक भूमिका मांडत असताना, प्रामुख्याने समाजाची पण आक्रमक भूमिका मांडत असताना परिवर्तनाची पण भूमिका मांडा. जास्तीत जास्त सत्तेमध्ये लोक कसे येतील, कोण्या माध्यमातून येतील हा विचार करू नका. माध्यम शोधा, त्याच्यावर मात करा. राजकीय अस्पृश्यता बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही राजकीय अस्पृश्यता बाजूला ठेवणार तेव्हा तुम्ही सत्ताधारी बनणार. जर मी 25 वर्ष झाले काम करत असताना राजकीय अस्पृश्यता माझ्या डोक्यामध्ये होती, मी अमुक याला विरोध करत होतो, पण मी असफल झालो. जर तुम्हाला सफल व्हायचं असेल तर कुठेतरी राजकीय अस्पृश्यता बाजूला ठेवा आणि प्रामुख्याने तुम्हाला प्रबोधनाचं काम करावं लागेल. सगळ्यात पत्रकार बंधूंना मी विनंती करतो, प्रबोधनाचं काम करावं लागेल. अधिक न बोलता या ठिकाणी मी आजच्या या दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचे राष्ट्रीय नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आणि उपस्थित आता आमचे अध्यक्ष बोलतील शहराच्या वतीनं, पण मी महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहराचे आम्ही दोन्ही नगरसेवक या नात्याने मी आजच्या या वर्धापन दिनी शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द बंद करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी लगेचच नवनीत त्यांनी 2 मिनिटं सभेच्या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज आपण इथे मूक नाईक पत्रकार संघ यांच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या शहराचे नेते, राज्याचे नेते बाबा कांबळे साहेब, धर्मपाल तंतरपाळे, नगरसेवक धम्मरत्न गायकवाड, कामगार नेते यशवंतराव भोसले, विजय मोकळे, केशवजी वाघमारे साहेब, मनोज गजभिये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक या पाक्षिकावरती मनापासून प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो, खरं सांगायचं म्हटलं तर माझे नेते धर्मपाल तंतरपाळे हे जरी आता नगरसेवक झाले असतील माझ्या अध्यक्षतेखाली, पण ते माझे नेते आहेत. इयत्ता 9वी मध्ये असताना मी बसपामध्ये होतो आणि त्या बसपामध्ये केडरबीच मला शिकवायला ते तेव्हा यायचे. अरे बाबा, काय माणूस 2 व्हीलरवरती येतो शिकवायला. आम्हाला 4 चौघांना गोळा करून बुद्धविहारामध्ये बसायचे. ते धर्मपाल तंतरपाळेंनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं. खरंच आपल्या चळवळीमध्ये जे पक्ष काम करतात आणि त्या चळवळीमध्ये काम करत असताना यश म्हणावं तसं संपादन होत नाही. त्यामुळे ही राजकीय जो डावपेच असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण एकदा 1952 साली जेव्हा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बाबाभाऊ त्याला अपयश आलेलं आणि त्या अपयशाच्या मध्ये बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये म्हणले की आता ते पक्ष जाऊ द्या, आपण ज्या कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षात जायचे त्यांनी फक्त आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे, असं बाबासाहेबांचं वाक्य. आणि त्या अनुषंगाने आमच्यासारखे कार्यकर्तेही
जरी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या सत्तेमध्ये या नगरसेवक म्हणून या पदावरती गेलो असलो तरी आंबेडकरी चळवळीची जी नाळ आहे त्या नाळेशी आम्ही प्रामाणिक राहणार आहोत. त्या नाळेशी कधीही गद्दारी करणार ते रक्तच नाही आमचं. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपल्या कास्टमधून आले असेल ते वेगळे, पण आम्ही खरे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहोत. रिपब्लिकन पक्षाचा मी शहराध्यक्ष आहे, आमचे धर्मपाल दत्तरपाळे उपाध्यक्ष आहेत. म्हणून जो आता गेल्या जेबी मध्ये खरं तर तेव्हा तो विषय नव्हता, रमाबाई स्मारकाचा त्या पक्ष सभागृह नेत्यांनी साहेब घेतला नव्हता तो विषय, की बाबा तो विषय घेऊ नका, आपल्याला दुसरे विषय घ्यायचे. म्हणजे अजेंडा असतो ना, आम्हाला काय माहिती आहे अजेंडा बिजेंडा, अजेंडा असतो. पण तरी देखील दत्तरपाळे साहेबांची माझी चर्चा झाली आणि आमचे सुहास कांबळे, डॉक्टर सुहास कांबळे म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला अनुमोदन केलं. म्हणून मित्रांनो, आपण देखील आपल्या युवा मित्रांनी देखील या सत्तेमध्ये वाटेकरी झालं पाहिजे आणि सत्तेमध्ये वाटेकरी होत असताना आपण आपल्या चळवळीची नाळ प्रामाणिक ठेवली पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि या कार्यक्रमाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलवलं, माझा सन्मान केला म्हणून सर्व पत्रकार संघ, विकास साळवे साहेब असतील, निलेश सायंकर असतील, बापूसाहेब गोरे असतील, देवा भालके असतील, धुराजी शिंदे, श्याम सोनवणे, विशाल कसबे, भारतजी प्रधान, या सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या चळवळीत जाता जाता एक सांगतो, फुलेशाह आंबेडकरी चळवळीतल्या कोणत्याही कार्यकर्त्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठेही अडचण आली तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आवाज द्या, नक्कीच त्या आवाजाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. यानंतर आमचे पत्रकार क्षेत्रात राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, कोलंबियाचे आदर्श विद्यार्थी, भारताचे पहिले अर्थशास्त्रज्ञ परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना त्रिवार नमन करतो. आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये मूकनायक पाक्षिकाचा 106वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मूकनायक पत्रकार मंचचे विश्वस्त सन्माननीय दिलीपजी देहाडे साहेब व त्यांचा पूर्ण पत्रकार संघ यांनी एक खूप छानसा असा प्रोग्राम या ठिकाणी घडवून आणला. या प्रोग्रामला संबोधित करीत असताना मंचावर विराजमान झालेली माझ्यापेक्षा वयानं, मानानं, प्रतिष्ठेनं सर्वात मोठी असणारी मंडळी व उपस्थित उपासक उपासिका सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, किती वक्त्यांचं भाषण आपण ऐकत गेलो. मूकनायक, मूकनायक, मूकनायक. पण काही उपहासात्मक तर काही वास्तवदर्शी वेगवेगळी मतमतांतरे, सत्तेचे असतील तर वेगळे, विरोधात असतील तर वेगळे, अशी मतमतांतर आपण आतापर्यंत ऐकली. पण सगळ्यांचं म्हणणं काय होतं? सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आणि ते आपलेच आहे, आपणही त्यांना सर्वस्वी क्रेडिट देणार आहोत. परंतु जे कोणत्याही पक्षात असो, आपल्या चळवळीचं काम निष्ठेनं करतात ना,
ते खरे आपले. म्हणून सर्व बांधवांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आजचा विषय जरी व्याख्यानाचा दिलेला नसला तरी आंबेडकरी चळवळ आणि लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची वास्तविकता. माझ्यानंतर बोलणार आहेत माझे आदरणीय वाघमारे सर. ते व्यवसायाने त्यांचं प्रोफेशन ते प्रोफेसर आहेत. चळवळीचे काम 1993 पासून. प्रथमतः माझा परिचय देतो. मी कवी गायक विजयकुमार मोकळे करंजगावकर, संभाजीनगर येथून. मित्रांनो, कवी आणि गायक म्हणून प्रबोधनाचे 150हून अधिक प्रोग्राम हे महाराष्ट्रभर केले आणि व्याख्यानाचे 60हून अधिक व्याख्यान. मला ज्यांचा सहवास मिळाला ते महाकवी वामनदादा कर्डक, लोककवी प्रकाश पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक ज्याने मला घडवलं ते डॉक्टर गंगाधरजी पंतवणे सर. आणि मी लिहावं म्हणून मला ज्यांनी विशेषतः मोटिवेट केलं ते माझे लोककवी, माझे मित्र. आताही प्रोग्राम सुरू होण्याच्या अगोदर काही वेळ त्यांचा फोन आला. बाबासाहेब, तुम्ही आमची आणबाण शान. बाबासाहेब, तुम्ही आमचा ज्वाज्वल्य स्वाभिमान. बाबासाहेब, तुम्ही या शोषित, पीडित, वंचितांची वाचवली लाज. बाबासाहेब, तुम्ही घालवला व्यवस्थेचा रिवाज. बाबासाहेब, तुम्ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस केलं जीवाचं रान आणि म्हणूनच जगाला मिळालं जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान. मूकनायक, पत्रकारितेची वास्तविकता आणि आंबेडकरी चळवळ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण आपला इतिहास जर विसरलो, हेच लागलेली जर आठवली नाही तर पुढे मार्गक्रमण कसं करणार बाबा? आणि म्हणून जर पुढे जायचं असेल, नाही गड्या आपण इथं चुकलोय, आपल्याला पुढे जायचंय. चूक झाली हे लक्षात असलं पाहिजे. अरे महाराष्ट्रामध्ये हजारोची मोर्ची निघाली शोषित वंचिताची. कुठल्या दैनिकाला कधी बातमी आली? हल्लीकडे प्रबोधनाचं पर्व सुरू झालंय. आमच्या भावांच्या घरात बाबासाहेबांचे फोटो दिसत आहेत. येणाऱ्या काळात प्रबोधन होणार आहे. प्रबोधनाकडे हे सर्व वळणार आहे, परंतु तितकं पेशन्स तुम्हाला ठेवावं लागणार आहे. चळवळीच्या लोकांना ते सोसावं लागणार आहे. आणि आपला बहुजनांचा मीडिया हा जितका मोठा होईल, पिंपरी चिंचवड मध्ये एक झुंजार पत्रकार, चळवळीचा धाडेवाद आमचा दिलीपजी देहाडे एक साप्ताहिक चालवतो यार, आणि इतका मोठा कार्यक्रम या शहरात घडवून आणतो. इतर दैनिकाकडेही आमचे प्रतिनिधी आहेत. आमचं म्हणणं नाही तुम्ही ते इथं काम का करता. आमचं म्हणजे तुम्ही आहात तिथे तर आमचे प्रश्न त्या दिल्लीच्या दरबारी मांडा, तिथं घेऊन जा. आमचे दादा या भाजप पक्षामध्ये सक्रिय आहे. अतिशय काय नाव सर आपलं? धर्मपाल सर अगदी पोटतिडकीनं बोलत होते. आम्हाला काम अपेक्षित आहे सर. आम्हाला आमचा कोणाशीही द्वेष नाही. आमच्या समाजाचा तुम्हाला माहिती आहे, संभाजीनगर येथे 3
वर्षापासून वैजापूर तालुक्याचा प्रश्न प्रलंबित होता. रमाई आवासची 700 घरकुलं यादी तयार होती, पण फंड कोणी अलॉट केला नाही. पत्रकारिता त्याला म्हणतात. एकच फोन केला, तुमच्या समोर बसले श्रीधर जगताप, त्यांच्या प्रभाकर न्यूज मध्ये बातमी आली आणि विभागीय आयुक्त जे समाज कल्याणचे होते 200 लोक कीर्तनामध्ये कोंडून टाकले. निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही. संभाजीनगरचे पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांचा काही वेळात आयुक्तांना फोन गेला. मित्रांनो, चळवळीचं काम हे हिमाने इतबारे करावं लागतं. 16 गुन्हे दाखल आहे माझ्यावर. काय होत नाही. कशासाठी गुन्हे दाखल आहे? बाबासाहेबांना आपल्यासाठी काय केलं? एक लक्ष पुढे ठेवा, तुम्ही तुमच्यात बाबासाहेब जिवंत ठेवा. मी तुम्हाला मूकनायक पत्रकारिता शिकवावं, मी तुम्हाला बाबासाहेब शिकवावं इतका सुज्ञ मी नाही. माझ्यापेक्षा तुम्ही विद्वान आहात. पण प्रत्येकानं बाबासाहेब आपल्या मनात जिवंत ठेवा. बाबासाहेब मनात कसे जिवंत ठेवायचे? बाबा सर म्हणते ना, काय बोलतो आपण? बाबासाहेब कुशल कर्मानं प्रत्येकाच्या मनात आहे. बाबासाहेब कुशल कर्मानं प्रत्येकाच्या मनात आहे. पण तुम्ही तसे ध्येय वेडे व्हा, तुम्हाला यश मिळणार. 2.5 तास पोलिसांनी मला डांबून ठेवलं, घाबरलोच नाही. श्रीधरजी जगताप प्रभाकर न्यूजचे तुमच्या समोर आहे. खरं तर त्यांचा सत्कार करावा इतकं त्यांचं मोठं काम आहे. पहिली बातमी त्यांनी छापली आणि दुसरा संजय पगारे वैजापूर टाइम्सचा समाज कल्याण आयुक्ताकडे लाईव्ह करू लागला. मी उठणार नाही. दुसरा प्रश्न सोडवला स्वधार योजनेचा. अरे बाबांनो, तुम्ही म्हणता इतिहास विसरू नका आणि आम्हाला पावलं पावले घेता लागताय. कोणतंही काम आमचं संघर्षाशिवाय होत नाही आणि म्हणून म्हणतो आजच्या व्याख्यानाची मांडणी खरं तर वेगळी आहे. तुम्हाला पत्रकारितेविषयी वाघमारे सर सांगतील, पण मी तुमच्या डोक्यात जो झोपलेला बाबासाहेब आहे ना, ते थोडासा जागा करण्यासाठी आलोय संभाजीनगर. म्हणून भीमराव शिकले नसते तर ही पिढी शिकली असती का? आमचे ढसाळ दादा खूप पोटतिडकीनं बोलले. भीमराव शिकले नसते तर ही पिढी शिकली असती का? अरे प्रतिष्ठेच्या पदावर मोकळे बहुजन कधी दिसली असती का? अरे नीच विषमतेला जर का गाडले नसते भीमानं तर लेकरं बहुजनाची कधी सुटाबुटा दिसली असती का? इतका अफाट आणि मोठा संघर्ष बाबासाहेब. 18 महिने बाबासाहेब परदेशात. माझ्या एकाही कमेंटला, माझ्या एकाही वाक्याला तुम्ही टाळ्या वाजवू नका, पण तुमच्या डोक्यात बाबासाहेब घेऊन जा. आज मला काही बोलू नका, उद्या मला फोन करा. कालचं व्याख्यान झाले, कालपासून फोन घेतोय, मला काही फरक पडत नाही. गुन्हा दाखल. मी स्वतःही ॲडव्होकेट आहे, एक्स बँकर आहे. बँकेला सेवानिवृत्त होऊन सामाजिक काम चालू आहे. आणि आमच्यातलीच काही लाचार, कोणी पदाच्या लालसेने, कोणी काही घबाड मिळेल त्या लालसेने, कोणाला पोरगे नोकरीला लावायचे, कोणाला आपला स्वाभिमान घाण ठेवायचा. आणि म्हणून तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवत असाल, ही चळवळ जर दावणीला बांधत असाल, तर बाबासाहेबांनी राजरत्न रमेश गंगाधर इंदू 4 पोरं गमावली आणि तुम्हाला उराशी धरला. त्या उपकाराची जाणीव ठेवा. एवढंच सांगण्यासाठी मी संभाजीनगरहून आलो. माझ्या आईप्रमाणे वयाच्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे, अरे बाबासाहेबांच्या अशा जीवनपटाच्या मागे मानवा होत्या, शेण गोवऱ्या थापल्या.
पैसे त्यावेळेला मिळत नव्हते रे. जागतिक मंदी होती. माय माझी रात्रंदिवस उपाशी राहायची. लेकरांना खाऊ घालायचे आणि उपाशी राहून राहून खंगून खंगून माईला क्षयरोग झाला. तरी बाबासाहेब खचले नाही. 18 महिने परदेशात. तुम्हाला मी सांगतो, आज सकाळी मी संभाजीनगरवरून या ठिकाणी हॉटेलवरती आलो. बायकोचे माझ्या 4 फोन झाले. जेवलात का? तुम्ही माझ्यापेक्षा सगळे वयानं मानानं पदानं मोठे आहात. मी तुम्हाला शिकवावं इतका मी मोठा नाही. पण डोक्यातला बाबासाहेब जागा करा. अरे तुम्ही ठरवलं तर काही पण करू शकता. म्हणून बाबासाहेबाला संसाराकडे लक्ष देता आलं नाही. एक भाग. आणि दुसरा भाग, समाजासाठी बाबासाहेब 18 महिने परदेशात आहे. कुठेही सेटलमेंट केली नाही रे बाबासाहेबांनी. मग तुम्ही सेटलमेंट करता. म्हणून एके ठिकाणी म्हणतात बाबासाहेब, कोट्यावधी जीवांचा मी कधी श्वास झालो नसतो. कोट्यावधी जीवांचा मी कधी श्वास झालो नसतो. तळागाळाची बहुजनाची कधी आज झालो नसतो. आणि त्यागाची परीक्षा तू जर का दिली नसती रमा, तर जीवनात मी कुठलीच परीक्षा कधी पास झालो नसतो. कुठलीच परीक्षा कधी पास झालो नसतो. आपण नोकरीला जातो. नोकरीला लागेपर्यंत बाबासाहेब डोक्यात आहे. नोकरीला लागलो, कपडे घातले की देव सुरू. चालला इकडे रिझर्वेशन करून, चालला तिकडे रिझर्वेशन करून. मी नाव घेत नाही, मी ट्रोल होतो सोशल मीडियावर. गेले बाबासाहेब. अरे बाबासाहेबांच्या चळवळीला मदत करे ना. मुक नाईकचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मदत करे ना. नाही बेटा पगारच नाही. ते पुढच्या महिन्यात पगार नाही, ती लाडकी बहीण ट्रान्सफर केली. लक्षात ठेवा, तुमच्या या दिवाळखोरीमुळे समाजाची दिवाळखोरी निघेल. अरे येणारे दिवस, बाबासाहेब दूरदृष्टी होते. दूरदृष्टी. म्हणून तुम्हाला काय झालं माहिती का? आपल्याला नोकरी मिळाली, आपण सुरक्षित, आपलं घर सुरक्षित, आपले पोरं सुरक्षित. पोरं इंग्लिश मीडियमला. आणि समाजाचं काय देणं आहे. आणि म्हणून माझी ही कविता आहे. बाबासाहेबाची शपथ आहे तुम्हाला. आपापले मोबाईल काढा आणि आपल्या मोबाईलमध्ये ही कविता रेकॉर्ड करा. ही कविता रेकॉर्ड करून घरी घेऊन जा. आणि ज्याने रेकॉर्डिंग केली नाही तर बाबासाहेबांच्या हक्काचं काढा मोबाईल. हल्ली तू फार निवांत आहेस. हल्ली तू फार निवांत आहेस. मी आहे ना, मी काय करेन, वाघमारे सरांच्या प्युरिस काढतो. काय बोलतास? हे खरंच होईल का बुवा? हे असं होऊ शकतं का? दुसऱ्याकडे बोटं करायची सवय. धम्माचं आचरण अनुसरण नाही, दुसऱ्याकडे बोटं करायची सवय. अरे सगळ्या धर्मात कट्टरता आहे आणि तुमच्या धर्माची कट्टरता बुडवली. आणि म्हणून येणारे दिवस, येणारा काळ कसा असेल. आणि म्हणून महाकवी वामनदादा कर्डक म्हणले होते, अरे आता भीम नाही, आता भीम नाही, आता भीम नाही, आता भीम नाही. समाजात तू सावधान राही, आता भीम नाही.
तू पहावे, तुझ्या चाकरीचे तुझे तू पहावे, तुझ्या भाकरीचे तुझे तू पहावे, तुझ्या चाकरीचे तुझे तू पहावे, तुझ्या कोणाता पाहणार नाही आता भीम नाही. आणि म्हणून मला संयोजकाकडून चिठ्ठी आली की संपवा. हल्ली हाही प्रकार होत असतात. त्यामुळं खरंच आजकाल हे प्रबोधनाचे पर्व आहे. जे मूकनायक पत्रकार मंचाने आयोजित केलं ते खरं प्रबोधनाचं पर्व आहे. आणि म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये जमलेले हे वाद विचाराचे सर्व आहे. आज खरं हे प्रबोधनाचं पर्व आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये जमलेले हे भीमाचे विचारी वाद सर्व आहे. अरे व्यवस्थेशी लढायला बळ इथून घेऊन जा विजय मोकळे. भीम सैनिक दिलीपजी दिहाडे आणि मंच आई शपथ आम्हाला यांचा खूप गर्व आहे, खूप गर्व आहे, खूप गर्व आहे. म्हणून असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत. कारण बाबासाहेब म्हटले होते पत्रकारिताने एखादा कॉलम लिहिला तर तो 2 मुद्द्यावर आधारित पाहिजे. पहिला मुद्दा तो वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन घेतलेला पाहिजे. दुसरा मुद्दा जे तुम्ही म्हणता त्याला चिकित्सक पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक पद्धतीने विचार करून जर म्हटला तर तो निश्चितच लोकशाही समृद्ध करतो. आणि तुम्ही भावनिकतेत अडकून पडला तर लोकशाहीचा ऱ्हास करतो. आणि म्हणून भीमाशी बेईमानी करणाऱ्यांनो तुम्हाला हे जन काय म्हणत असेल. अरे बेईमानीनं कमवलेलं ते धन काय म्हणत असेल. अरे 2 पैशासाठी बाबाचा गंगाधर गेला रे. तुम्हीच सांगा त्या महामानवाचं मन काय म्हणत असेल. तुम्हीच सांगा त्या महामानवाचं मन काय म्हणत असेल. म्हणून शेवटी माझ्या भाषणाचा समारोप करत असताना एक छोटासा प्रसंग सांगतो की बाबासाहेब स्वतः कसे उभे राहायचे खचलेले असताना. त्याचा संदर्भ सगळीकडे मिळू शकतो. बाबासाहेब ज्यावेळेस जास्त दुखी झालेले असायचे ना तर त्यावेळेस बाबासाहेब जास्त वाचत बसायचे. आणि म्हणून विदेशात बाबासाहेब सकाळी वाचनालयात गेले. दिवसभर बसलेले, वाचनालयाची वेळ संपली, ग्रंथपाल निघून गेला, वाचनालय बंद झालं. परत सकाळी ग्रंथपाल आला, वाचनालय उघडलं तर बाबासाहेब वाचत बसले. आणि मग ग्रंथपाल म्हणतो, बाबासाहेब अहो रात्र उजाडली, दिवस झालाय, तुम्ही कालपासून इथं आहात, का बरं कशासाठी स्वतःला इतकं त्रासून घेता. तेव्हा बाबासाहेबांचं उत्तर होतं, मित्रा मी जर वाचलं नाही तर माझा समाज कधीच वाचणार नाही. म्हणून इतकं तुम्हाला, आम्हाला आणि मंचावर उपस्थित सर्वांना बाबासाहेबांनी अगदी आईप्रमाणे शिकवलं. म्हणून आमचे आनंदजी राऊत, खरे तर त्यांचा माझा प्रोग्राम पण दोघांचा सोबत आहे. आणि म्हणून एखादी आई ज्याप्रमाणे शिकवायची त्याप्रमाणे बाबासाहेबांना आपल्याला शिकवलं. म्हणून 2 वेळी त्या तुम्हाला ऐकवतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. आयोजकांनाही मला जास्त त्रास द्यायचा नाही. आम्हा शिकवायचा माऊली सारखा पाठी भीमराव तो
सावली सारखा पाठी भीमराव तो सावली सारखा पोटचे त्या गुणी केले कोटी जतन भीमबाप झाला आमचा झाला पण लय दयाळू मायाळू मारमाचा सखा पाठी भीमराव तो सावली सारखा पाठी भीमराव तो सावली सारखा जगती होतील का सांगा असे बाप माय भीमा भाळ डोही धरणी रमामाय भीमा भाळ डोही धरणी रमामाय मोकळे आठवी सारखा सारखा पाठी भीमराव तो सावली सारखा पाठी भीमराव तो सावली सारखा पाठी भीमराव तो. येत्या 14 एप्रिलच्या अगोदर माझे 14 गाणी रेकॉर्ड होत आहेत. आपला सर्वांचा आशीर्वाद त्याला असू द्या. माझे चॅनल विजय कुमार मोकळे करंजगावकर सर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. एवढंच सांगून पत्रकार संघाचे सन्माननीय आयोजक दिलीपजी देहाडे दादा व त्यांचे सर्व सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. थँक्यू. यानंतर लगेच आपण शेवटाकडे अंतिमक्षणाकडे जाणार आहोत. मी आमचे मार्गदर्शक केशवजी वाघमारे यांना बोलवण्यापूर्वी एक फक्त सन्मान आहे. किती लोक दारू पित नाहीत, किती लोक चोऱ्या करत नाही, किती लोक खोटे बोलत नाही. ही जी जीवनात ती विसंगती तयार झालेली आहे आणि या विसंगतीचं आणि आपल्या जगण्याचं काय चाललंय हे न कळाल्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या आपल्या समोरचा प्रश्न उपस्थित आहे. त्याच्यामुळे 2 प्रश्न आहेत की वर्तमानपत्राचा जेव्हा मुद्दा येत असतो की वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये माहितीचा एक मोठा महापूर आहे. पण या माहितीचं करायचं आजच्या काळामध्ये माहिती असणं शहाणपणाची गोष्ट. मुद्दा आहे शहाणपणानं वर्तन कसं करण्याचा मुद्दा आहे. भूमिका कशी बनवायची. आता काय झालेलं आहे की मोबाईलमध्ये म्हणजे साधारणतः अभ्यास असा झालेला आहे की दिवसभरामध्ये एक माणूस 160 वेळा मोबाईल बघतो आणि त्याला सतत स्किप करायची सवय लागते की तो एक कॉन्स्टंटली एका गोष्टीवर विचारच करत नाही, एक मत बनवत नाही. एक बातमी आली की दुसरी आली की तिसरी आली की चौथी आली की 5वी असं स्किप करत राहतो. तो कॉन्सन्ट्रेट कशावरच होत नाही, ओपिनियन कशातच बनवत नाही. त्याच्याकडे माहिती खूप, पण माहितीचं करायचं काय. म्हणजे उदाहरणार्थ घरात आपण स्वयंपाक बनवतो, भाजीपाला बनवतो, तर एक भाजी बनवताना 10 गोष्टी आणतो. बटाटे आणतो, कांदा आणतो, मिरची आणतो, सगळं आणतो. पण अख्खची आपण भाजीत नाही टाकत ना. त्याचं काय करायचं, त्याचं प्रमाण काय करायचं आणि त्याचा एक मसाला बनवून आपण काय करायचं हे ठरवतो. तर त्याच्यावर एक प्रोसेस करायला, एक विचार करायला लागतो जी त्या काळामध्ये घडत होती. म्हणजे उदाहरणार्थ जनता जायचा तर लोक वाट बघायचे की जनता आता येणार आहे. बसायचे लोक आणि एक जण वाचून दाखवायचा आणि 10 लोक ऐकायचे आणि त्याच्यातून आंबेडकरांच्या चळवळीचं मत तयार व्हायचं, एक भूमिका तयार. आणि या भूमिकेतनं माणसं कशी तयार झाली. आता कोणीतरी राजकीय संदर्भ दिला आणि खूप आंबेडकरांच्या संदर्भातला दिला, पण सामान्य माणसं मतं कशी बनवत, चळवळी अशा मतं बनवत होत्या याचं एक उदाहरण सांगतो आणि संपतो. कदाचित तुम्ही नाशिकचं कोणी असेल तर अमृतराव रणखांबे नावाचे घर सगळ्याला माहिती असतं. ते इतके श्रीमंत होते असं म्हणतात त्या काळात ते महार की जेव्हा त्यांचे वडील गेले तर आपण जसे कडव्याच्या गंजी उभा करतो तसं त्यांनी लाडवाच्या गंजी उभा केल्या. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन निर्माण झाल्याच्या नंतर दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. तर दादासाहेब गायकवाडांना बाबासाहेबांनी तिकीट दिलं तर रणखांबेला मान्य नव्हतं, तर रणखांबे विरोधात गेले. आंबेडकर रणखांबेला समजावत होते की अरे
कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, आपण दादासाहेब गायकवाडांना तिकीट देऊ, तुम्ही एवढा वेळ ऐका. रणखांबेंनी ऐकलं नाही. रणखांबे आंबेडकरांच्या विरोधात गेल्याच्या नंतर ती बातमी त्यांची एक अडाणी बहीण राधाबाई जाधवाला समजली. तर राधाबाई जाधव रणखांबेच्या घरी गेल्या आणि त्या रणखांबेला म्हणाल्या की दादा तुझं राजकारण मला काही कळत. असतंच ना, मोठे माणसाला अडाणी माणसं, रानातली बाई अडाणी बाई ती म्हणाली दादा तुझं मला राजकारण काही कळत नाही, पण मला असं वाटतं की आंबेडकर नावाचे जो हे नेते आहेत आपले, ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहे, तो तू त्यांना सोडता कामा नये. तर कदाचित आपण बघतो की सत्ता असल्यानंतर, जरा पैसा असल्यानंतर प्रत्येकाला माज येतो. आणि त्यांनी रणखांबेला सांगितलं, रणखांबेला राधाबाई जाधवाला रणखांबे म्हणाले ताई घरी आली साडी चोळी घे, राजकारण कशाला मला शिकवते, माझं मला कळतं, तू साडी चोळी घे आणि निघून जा. राधाबाई गेली. राधाबाई गेल्याच्या नंतर पुढच्या 10 वर्षामध्ये रणखांबेचं निधन झालं. आणि एक माणूस निरोप घेऊन गेला की राधाबाई रणखांबेचं निधन झालंय, अंत्यविधीला सांग. राधाबाई जाधव रणखांबेची एकुलती एक बहीण. राधाबाई रणखांबेचा मृत्यूचा निरोप घेऊन येणाऱ्या माणसाला म्हणाल्या अरे तू तू रणखांबे मेला आहे ते मला आज कशाला सांगतोस? ज्या दिवशी त्यानं आंबेडकराला धोका दिला आणि आंबेडकरला सोडून गेला त्या दिवशी माझ्यासाठी रणखांबे मेलेला आहे. मी रणखांबेच्या मृत्यूच्या येणार नाही. आणि एकुलती एक राधाबाई जाधव रणखांबेच्या अंत्यविधीला गेली नाही. हा किस्सा विजय सुरवाडेंनी प्रत्यक्ष राधाबाई जाधवांचा भावाच्या मुलाकडूनच नोंदवून घेतला आणि त्याला तो किस्सा सांगितला की ते गेले राधाबाई. ही प्रगती होती, हा विचार होता, ही चेतना होती. सामान्य माणसं जेव्हा असतात ना की या वर्तमानपत्रांनी त्या काळामध्ये सामान्य माणसाची चेतना काय घडवली. राधाबाई जाधव कुठल्या विद्यापीठामध्ये गेलेली नव्हती, पण चळवळीची चेतना आणि विचारांची चेतना तिच्यापर्यंत पोहोचवली. किंवा दुसरा मुद्दा की चेतना का महत्वाची असते की ज्या चेतना निर्माण करण्यामध्ये वर्तमानपत्राचं विचाराचं काम असतं, तोच विचार आज करप्ट झालेला आहे. आपण महाडचा सत्याग्रह सगळ्यांनी वाचला. महाडच्या सत्याग्रहामध्ये अशीच एक अडाणी बाई गयाबाई कांबळे प्रेग्नंट असताना एक बाळ लहान आणि दगडफेक सुरुवात झाली आणि एक दगड येतो आणि त्या गयाबाईच्या लेकराला. आंबेडकर बघतात त्या लेकराकडे रक्ताबंबळ झाले. तर साहजिकच आहे नेत्याचं भावनाविवश होणं आणि भावनाविवश झाले. तर ती बाई पुढे जाते आणि तिने बाबासाहेबांच्या डोळ्यात बघितलं आणि ती म्हणते आता एका आईला आपलं लेकरू काय असतं याची किंमत नीटपणे मिळते. तर ती लक्षात आलं की बाबासाहेब घाबरले. चौदार तळ्याचं पाणी म्हणजे आता त्या काय थम्सअप आणि कोका कोला सारखं लागत नव्हतं. मुद्दा एवढाच होता की तिथं जनावर डुक्कर कोणी पण पाणी पिऊ शकत होतं, पण माणूस पाणी पिऊ शकत नव्हता. तर दलिताचा आत्मसन्मान संपवतो. तर दलितांचा आत्मसन्मान किती महत्वाचा आहे. तर ती बाई तर बाबासाहेब घाबरत आहे. तर ती बाई बाबासाहेबांपर्यंत जाते आणि बाबा तुम्ही कशाला या लेकराची काळजी करता. तर ती बाबासाहेबांचा हात धरून म्हणते बाबा कमरेवर कशाला काळजी करता, पोटातलं मेलं तरी चालेल बाबा, पण पाण्याला हात लावल्याशिवाय जायचं नाही. ती बाबासाहेबांचा हात पकडून चळवळी माणसं अशा उभा करतात. वर्तमानपत्र माणसं उभा करतात. वर्तमानपत्र असतात कशाला ना, माणसं उभं करायला, माणसं गारद करायला. पण माणसाच्या मुळात मेंदू जर संपला असेल तर मग माणसं उभा राहत नाही, चळवळी उभा राहत नाही आणि मग एक निरर्थकता होत राहते. आणि मग मगाच्या सांगितल्यासारखी गोष्ट शामरावला म्हणतो कुठं, शामरावला रामराव म्हणतो कुठं चालला, तो म्हणतो मंदिरात चाललो आणि हा म्हणतो तू काय मंदिरात चालला. तर अशा पद्धतीचा जो एक गोंधळ आहे मला असं वाटतंय, हा गोंधळ पुढच्या काळात संपला तरच आंबेडकरी चळवळीला काहीतरी भवितव्य आहे. नाहीतर प्रत्येक जण एक दुकानदार आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने आंबेडकर विकायला बसलेला आहे. आंबेडकराचा बाजार मांडलेला आहे आणि हा बाजार थांबवायचा असेल तर याची एक भूमिका वर्तमानपत्रापासूनच घेतली पाहिजे. आणि म्हणून कधी कधी बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे. कारण का
काय करू आता धरून या बीड निशंक हे तोंड वाजविले बुडती जन देखवे ना डोळा येती कळवळा म्हणून ही जी तुकारामाची भूमिका होती तीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून कोणाला बरं वाटत नाही किंवा बुरं वाटत, पण कधीतरी एक भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आंबेडकर चळवळ ज्या क्रायसिस मधून चाललेली आहे त्या क्रायसिसला एका भूमिकेची गरज आहे. आणि ती भूमिका ही वर्तमानपत्रात घेऊ शकतो. आणि त्याचा आजचा रिलेव्हन्स हा आहे की मूक नायक भूमिका घेण्यासाठी. आणि म्हणून मूक नायकाचा आदर्श काय असू शकतो तर भूमिका घे. वर्तमानपत्र नव्हते का त्या काळामध्ये, मूक नायकासाठी उभा राहिलं भूमिका घेण्यासाठी. आणि म्हणून आता पत्रकार कोण आहे हा प्रश्न नाहीयेच आहे. पत्रकारिता कोण करतं हा प्रश्न. या काळातला पत्रकार कोण आहे, त्याच्याकडे बिल्ला आहे का, त्याच्याकडे कार्ड आहे का, त्याला तो कॉलेजमध्ये गेलाय का, त्याने शिकलाय का, हा मुद्दा नाही. पत्रकारिता कोण करतं हा मुद्दा आहे. आणि जगभरामध्ये आपण बघतो की आता पत्रकारिता नाही तर आपल्या शेटनं तर सगळे मोदी मीडियानं सगळी सुरू झालेली आहे. ती सगळी पत्रकार नाही, एक दलालांची आणि खुशमस्कऱ्यांची फौज तयार सगळी झालेली आहे. पण खुशमस्करे कोणाचं भलं करत नसतात. ते म्हणजे तुमचा घात करायला फार बाहेरच्याची गरज नसते. खुशमस्करा माणूस घात करण्यासाठीच असतो. कधी कधी औषध कडू जरी असलं तरी ते घ्यायला लागतं, पण ते भलं करतं. तर मला असं वाटतंय मूक नायकाची भूमिका जी आहे त्या औषधाची भूमिका आहे. आणि त्या औषधाची भूमिका घेणं म्हणजेच मूक नायकला चा वर्धापन दिन साजरा करणं, त्या भूमिकेला पुढे घेऊन जाणं, टायटलला पुढे घेऊन नाही, मूक नायकच्या भूमिकेला पुढे घेऊन जाणं. आणि मूक नायकची भूमिका काय होती, जेव्हा जेव्हा एक इंटेलेक्च्युअल क्रायसिस येईल, चळवळीमध्ये क्रायसिस येईल, त्या सगळ्या क्रायसिसला एक दिशादर्शन देण्याचं काम मला असं वाटतंय चळवळीने केलं पाहिजे. आणि त्याच्यातला मोठा वॅनगार्ड असतो तो वर्तमानपत्र आहे. आणि तेच आजच्या निमित्तानं आपण मूक नायकच्या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि वाईट वाटलंच असेल तर नक्कीच वाईट वाटू द्या, मला त्याचा काहीही फरक पडणार नाही. फक्त वाईट वाटलं तर राग येऊ द्या जरा नीटपणे, की त्याच्याबद्दल माझा व्यक्तिगत राग येऊन काहीच उपयोग नाही. जे म्हणजे मला असं वाटतं की मी बोलतो म्हणून माझा राग येत असेल, पण जो करतं त्याला करण्याचा पहिल्यांदा राग आला पाहिजे ना, त्याच्या करण्याचा लाचारीचा राग आला पाहिजे. मी जर लोकांची लाचारी सांगत असेल तर माझ्या सांगण्यापेक्षा त्याला त्याच्याचा राग जास्त आला पाहिजे. आणि तो राग येऊ द्यावा. तो राग आला तरच मला असं वाटतं माझं भाषण जरा मी बरोबर बोलू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद केशवदादा. आपण समारोपाकडे आता वळत आहोत. अध्यक्ष भाषणानंतर 5 अध्यक्ष भाषण होऊन त्यानंतर भोवण्याची व्यवस्था आहे. तत्पूर्वी केशवदादा म्हटले राग आला तर येऊ द्या. खरंच आहे, राग आला तर येऊ द्या, पण त्या रागाबरोबर जाग पण येऊ द्या. ते आम्ही नेमकं काय करतोय आहे, आम्ही कुठल्या दिशेला, आमची दिशा काय आहे या बघणं खूप महत्वाचं आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आवर्जून इथे उपस्थित राहिलेल्या नगरसेविका सारिकाताई मासोळकर यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी कमलताई देहाडे आणि किरण पैठणे या दोघींना विनंती करतो की तातडीने तुम्ही स्टेजवर यायचं आणि सारिकाताईंचा सन्मान शाल, बाबासाहेबांची पत्रकारिता आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कमलताई देहाडे आणि किरण पैठणे. यानंतर लगेच अध्यक्ष भाषणाचा समारोप होईल आणि बाहेर भोजनाची व्यवस्था केली तर कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये अशी कळकळीची विनंती करतो. केशवदादा, खूप चांगला प्रकाश तुम्ही आमच्या डोक्यात टाकला. निश्चितच समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये लख प्रकाश पडला असेल अशी खात्री मी या निमित्ताने देतो. आणि खरी पत्रिका या निमित्ताने मूक नायकच्या मंचच्या माध्यमातून म्हणा किंवा आमचे जे सोबतचे सहकारी त्यांच्या माध्यमातून होत राहील असं मला वाटतं. निश्चितच तुमचं भाषण या ठिकाणी सार्थकी ठरेल अशी मी या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देतो. बघूया किती त्याला यश मिळतं इथे, पण निश्चितच प्रयत्न करायला काही हरकत नाही. बाबासाहेबांच्या मूक नायकाची भूमिका घेऊन आम्ही तर चाललो आहोत प्रवासाला. तुम्ही आमच्या सोबत या याची आम्हाला खात्री आहे. निश्चितच आपण सोबत राहू, बाबासाहेबांच्या मूक नायकाची भूमिका घेऊन पुढे जात राहू. केशव सुद्धा माझ्या चळवळीतील फार जुने स्नेही आहे. आम्ही बऱ्याच चळवळीमध्ये एकत्र काम केलेलं आहे. तर जास्त त्या अनुषंगाने बोलणार नाही मी, पण पत्रकारिता कशी असावी केशवजींनी तुम्हाला सांगितले. मी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाकडे फक्त 5 मिनिटं सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ज्या भूमिका मांडत आलेल्या आहेत आणि त्यांनी अमेरिकेला लंडनला ज्या काही 32 डिग्रीज घेतल्या त्याचा आता मी थोडा सांगणार नाही, पण त्याच्यातल्या ज्या 2 महत्त्वाच्या ज्या डिग्री आहेत, बारिटला आणि DSc, डॉक्टर ऑफ सायन्स आणि
बारीक ह्या ज्या 2 डिग्र्या फार महत्त्वाच्या आहेत आणि या अशा 2 डिग्र्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परत येतात तेव्हा त्यांच्या समोर एक प्रश्न उपस्थित होतो की मला माझ्या समाजाचा उद्धार करायचा. जर मी माझ्या समाजाचा उद्धार करण्याकरिता अपयशी ठरलो तर मी स्वतःला गोळी घालून आत्महत्या. ही जी कमिटमेंट आपल्या बहुजन समाजामध्ये किती लोकांच्या लक्षात आली मला माहिती नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज कमिटेड फॉर अवर सोशल कॉज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही चळवळी उभ्या केल्या त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया हा फार महत्त्वाचा विषय होता आणि त्याची परिणती भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपल्याला जे संविधान लिहून आपल्याला अर्पण केलेलं आहे, खास करून बहुजन समाजाला, जो आज त्या संकल्प घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पण घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आणि व्यवस्था परिवर्तनाचं काम करणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आज काही वक्ते आमचे राजकीय मित्र त्यांनी सांगितलं, मी फार जबाबदारीने बोलत आहे, राजकीय सत्ता घ्या कशी घ्या, तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की राजकीय सत्ता ही व्यवस्था निर्माण करू शकत नाही, पण व्यवस्था जर तुम्ही बदलली, मी बोलताना सांगितलं व्यवस्था परिवर्तनाचे जग, तथागत बुद्धांनी व्यवस्था बदलली, तथागत बुद्धांनी व्यवस्था निर्माण केलेली आहे, बदललेली आहे, त्याचं संचालन पण बहुजन समाजासाठी केलं. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही तथागतांना नमन होतो किंवा तथागताला शरण जातो. आपण जे म्हणतो ना, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. काय बोलायचं खूप आहे, मला वेळ फार कमी आहे, कधीतरी एखाद्या वेळेला आपण याच्यावरती बोलू. पण सत्ता आणि व्यवस्था जर ह्या 2 गोष्टी आमच्या बहुजन समाजाला, खास करून तरुण वर्गाला जर कळल्या तर मला वाटतं येणारा काळ आपल्यासाठी सोनेरी असेल. आपल्याला कोणत्याही गोष्टी कळत नाही, आम्ही जिंदाबाद आणि मुर्दाबाद मध्येच राहतो. मित्रांनो, परिस्थिती फार बेकार आहे. आत्ता आपल्याकडे ज्या काही सत्ता आहेत, सामाजिक सत्ता, धार्मिक सत्ता, राजकीय सत्ता, जेवढ्या काही सत्ता आहेत, ह्या सगळ्या सत्ता ह्या ब्राह्मणांच्या हातामध्ये केंद्रित झालेल्या. त्याचा परिणाम काय माहिती आहे? कोणी एक आम्हाला एखादा नगरसेवक पद देतो, एखादा आमदारकी देतो, एखादं खासदारकी देतो आणि त्याच्यामध्येच आम्ही टाळ्या वाजवत राहतो आणि त्यांचा जय जयकार करण्यामध्ये आमच्या समाजाचा आम्ही सत्यानाश करतो. मित्रांनो, फार जबाबदारीने बोलत आहे, कारण माझ्या आता मी नाव घेत नाही काही नेत्यांचं, पण ते मला म्हणले की गजबे साहब आपका नाम सोशल मूवमेंट में बहुत ज़्यादा हम लोग सुनते हैं, तो आज हमारे पार्टी में आके आप आ जाओ, हम आपको खासदार बना देंगे. मला 2003 पासून हा प्रयत्न करत असतात, पण मी सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने चळवळीमध्ये साधारण 84 पासून काम करत आहे आणि करत राहणार आहे. उद्योजक ही माझी ओळख ही नंतर आहे. समाजाच्या करिता काहीतरी आपल्याला अचूक ध्येय गाठून काही काम करण्याची जी जिद्द आणि जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेचे जर कोण मेन स्रोत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जन्माला आले नसते तर कदाचित आज सुद्धा आपण सगळे लोक जे डॉक्टर, वकील, इंजिनियर जे झालं, बाबासाहेब म्हणायचे त्या काळात म्हणायचे की ज्या समाजात 10 डॉक्टर, 20 वकील, 30 इंजिनियर वगैरे वगैरे असेल तो सर्वांनी प्रगती. आज ही परिस्थिती फार खिदाने म्हणावंसं वाटतं की काय खरंच आमचा समाज प्रगल्भ झालेला आहे. हजारो डॉक्टर, वकील, इंजिनियर आहेत. मी एका IAS ला विचारलं, नाव नाही घेत, केशव ओळख होता, कारण आम्ही एकत्रच काम केलं. मला म्हटलं, भाऊ बोले जो बाबा साहब आम्बेडकर उस समय पे हमारे लिए सोचते थे ना, बोले आज हमारे लाखों डॉक्टर, वकील, इंजीनियर है, हम लोग बोले उनके सामने एकदम बोले क्या बोले कि हम लोग नकारे हो गए. बरेच लोक आम्ही 14 एप्रिल
ला आपण तो आनंदाचा दिवस आहे, आनंद साजरा करतो. पण जेव्हा दीक्षाभूमी चैत्यभूमीला भेटतो आम्ही 35 वर्षानंतर पण, तर 2-3 दिवस रडत असतात मुलं. म्हणजे आमची बॅचची आहेत काय, आमची सिनियर आहेत. तर ज्या लोकांना याची जाणीव झालेली आहे त्यांनी बाबासाहेबांच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल, खास करून पत्रकारांना उद्देशून सांगत आहे, तर त्यांनी पत्रकारिता अशा पद्धतीने करावी की जेणेकरून आमच्या समाजामध्ये एक जागृती आणि एक चेतना निर्माण होईल. आणि त्या चेतनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजाचंच नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचं सामाजिक परिवर्तन घडवून आणू आणि आम्ही आमची व्यवस्था निर्माण करू. आमची व्यवस्था जर निर्माण झाली तर राजकीय सत्ता हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे आणि ते आपण कधीही घेऊ शकतो. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय मोदी, जय भारत. सर मनोज गजबे सर आम्हाला माफ करतील, उदाहरणार्थ करणारे कारण त्यांना खूप भय. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. आजच आपली मीटिंग झाली की कसं पद्धतीने 14 एप्रिल तुम्ही साजरं करणार आहे. तर तिथे मी स्वतः बोलले आज की काही आपले जे पॉईंट होते त्या माईमातेचं स्मारक लवकर व्हावं, महिलांना जो अधिकार मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला. मी खरं ते सांगते, मी काही एवढं त्यांच्याबद्दल वाचलेलं नाही, मी अगदी खरं बोलते आहे. आणि जे काही ऐकून आहे आज म्हणजे गौतम बुद्धांबद्दल मी जरा वाचलेलं आहे. तर जे काही आज आहे महिलांना जो अधिकार आहे ते संविधानामुळेच आहे. तर आजच्या ज्या मुंगनायक पत्रकारितेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि जे काही असेल काम किंवा काही जे मला करता येईल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. तर सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. जय भीम. यानंतर लगेच मी आभार प्रदर्शनासाठी मुख्य विश्वस्त दिलीप देहाडे यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन जेवणासाठी लगेचच आपल्याला आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी आमचे सर्व सहकारी, माझे आदर्श पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आणि माझ्या परिवारातील माझे नातेवाईक, माझी मित्रमंडळी, हे सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या उपस्थितीमुळे आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आणि आमच्या मान्यवरांनी जे काही विचाराची ज्योत या ठिकाणी पेटवलेली आहे ती विचाराच्या आधारावरती कुठंतरी जनजागृती व्हावी आणि जनजागृतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या शहरामध्ये पीडित व्हावे यासाठी आम्ही हा मुंगनायक वर्तमानपत्राचा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असतो. खऱ्या अर्थानं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवड शहराचे विविध प्रश्न घेऊन पत्रकारिता करत असताना माझ्यासमोर माझे ज्येष्ठ पत्रकार आदर्श स्तंभ आहेत, त्यांच्यासमोर खऱ्या अर्थानं मी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला विचाराचा भान ठेवून बोलावं लागेल. कारण त्यांनी या पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये आणि विविध मार्गाने जात असताना त्यांच्यासमोर जे आलेले संकट आहेत आणि त्या संकटाला त्यांनी पार करून आजपर्यंत या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहासामध्ये ज्या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.